महिला राज्यसत्ता आंदोलनाची पुसदा येथे दमदार सुरुवात. आंदोलनाच्या पहिल्याच शाखेचे उत्साहात अनावरण. बघूया बातमी सविस्तर. अमरावती जिल्ह्यातील पुसदा येथे महिला सक्षमीकरण, नेतृत्व आणि राजकीय सहभागाला बळ देण्याच्या उद्देशाने महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या पहिल्या शाखेचे अनावरण पुसदा जिल्हा अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महिलांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय आणि निर्णय प्रक्रियेतही सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्वाची भूमिका बजावावी या उद्देशाने या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या शाखेच्या अनावरणामुळे महिला राज्यसत्ता आंदोलनाला स्थानिक पातळीवर नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. नमस्कार, मी प्रतिभा खापरे, महिला राज्यसत्ता आंदोलन जिल्हा समन्वयक म्हणून काम करते. आज आपल्या पुसदा गावामध्ये महिला राज्यसत्ता आंदोलनाचे शाखेचं अनावरण करण्यात आलं. येथील सरपंच तथा प्रशासक उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लदादा कुकडे तसेच त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्ते उपस्थित होते आणि गाव शाखेच्या अध्यक्ष अनुराधाताई गोखणे, उपाध्यक्ष सुषमाताई रहाटे, प्रियाताई सचिव या सीआरपीचं पण काम करतात आणि असंख्य महिला भगिनी येथे उपस्थित झाल्या. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते. आणि नितीन भाऊ मुळे न्यूज चॅनल हे सुद्धा इथे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचे महिलांचा हक्क, सन्मान व स्वावलंबन आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर संघटितपणे आवाज उठवण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. नमस्कार, मी प्रफुल्ल मंदा श्रीधर. आज पुसदा या गावामध्ये महिला राज्यसत्ता आंदोलनाचा गाव शाखा फलकाचे येथील जी महिला राज्यसत्ता आंदोलनाची समिती आहे त्यांनी उद्घाटन केलेलं आहे गाव शाखा समितीच्या फलकाचं. त्या निमित्ताने आज कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये महिला राज्यसत्ता आंदोलन तसेच पुसदा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा तसेच ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामपंचायतमधील सदस्य महिला तसेच संपूर्ण गावातील बचत गटातील महिला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम फलकाचे उद्घाटन करण्यात आले आणि फलकाच्या उद्घाटनानंतर महिला सक्षमीकरणासंदर्भात महिला राज्यसत्ता आंदोलनाचं कसं काम चालतं, महाआनीचं कसं काम चालतं या सगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच माननीय दळवी साहेब, उपसरपंच साहेब, प्रशासक सदस्य तसेच सर्व गावातील ग्रामपंचायत सदस्य महिला, गावातील सर्व महिला तसेच महाराष्ट्र अनिशचे सर्व कार्यकर्ते, माननीय महाराष्ट्र अनिशचे जिल्हा विजय डवळे तसेच महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभाताई खापरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. त्याचबरोबर माननीय संजयजी खापरे यात होते आणि आज या ठिकाणी पुसदा या गावाच्या महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या शाखेच्या फलकाचं उद्घाटन झालेलं आहे. पुसदा येथून झालेली ही पहिली शाखा पुढे जिल्ह्यातील आणि राज्यातील महिलांना संघटित करून महिला नेतृत्वाची नवी ताकद उभी करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. सरपंच प्रशासक ग्रामपंचायत पुसदा तालुका जिल्हा अमरावती. आज आमच्या गावात महिला राज्यसत्ता आंदोलन या शाखेचं उद्घाटन प्रसंगी मला उद्घाटक म्हणून इथे बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाचा किंवा आंदोलनाचा उद्देश असा आहे की समाजात ज्याप्रमाणे महिलांना त्यांची जागा मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे. जे वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे वेगळे असे आरक्षण असायला पाहिजे ते त्यांना भेटत नाही आहे. त्यामुळे हे आंदोलन किंवा हे आंदोलनासाठी ह्या महिला एकजूट होत आहेत आंदोलनाच्या मार्फत. तर हा चांगला एक उपक्रम आहे आणि असाच महिलांनी आपल्या स्वतःसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मी मत करतो. महिला राज्यसत्ता आंदोलनाचा जय असो. महिला राज्यसत्ता आंदोलनाचा जय असो. आम्ही संख्या नाही पण
महिला राजसत्ता आंदोलनाचा महिला राजसत्ता आंदोलनाचा आम्ही सख्या नाही पण